या घडीची अतिशय महत्त्वाची बातमी बघूया। नवी मुंबई सानपाडा डीमार्ट परिसरामध्ये गोळीबार झालेला आहे। 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी फरार झालाय। एक जण जखमी झाल्याची माहिती कळतेय। सानपाडा पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। एक अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे। चक्क नवी मुंबईमधली बातमी आहे। सानपाडा डीमार्ट परिसरामध्ये गोळीबार झालाय। 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी फरार झालाय आणि यामध्ये एक जण जखमी झालाय। आपले प्रतिनिधी विनायक पाटील आपल्याला अधिक माहिती देतील। विनायक, नक्की घटना कशी घडली आणि कोणाकडनं घडली, काही कळलंय का? आता थोड्या वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे। सानपाडा रेल्वे स्टेशनच्या समोर डीमार्ट आहे आणि डीमार्टच्या बाजूलाच आहे या ठिकाणी फायरिंग झालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहतो की वर्दळीचा हा रस्ता आहे आणि वर्दळीच्या रस्त्यावरतीच फायरिंग झाल्यामुळे भीतीचं वातावरण आहे। आरोपी आहे ते 2 आरोपी होते, बाईकवरून आले होते। त्यांनी एका व्यक्तीवरती ही फायरिंग केलेलं आहे। जवळपास 5 ते 6 गोळ्या राऊंड आहे त्यांनी फायर केल्या होत्या। त्यातल्या 2-3 गोळ्या आहेत या संबंधित व्यक्तीला जी आहेत ती लागलेल्या आहेत। सध्या हा जो जखमी व्यक्ती आहे त्याची ओळख पटलेली नसून खासगी रुग्णालयामध्ये त्याला तात्काळ ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि जे आरोपी 2 होते ते बाईकवरून फरार झाले आहेत। त्यामुळे सानपाडा पोलीस स्टेशन सध्या आता घटनास्थळी पोहोचला असून कुठल्या दिशेने आरोपी फरार या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज संबंधित ज्या ठिकाणी फायरिंग झालं होतं त्या ठिकाणी कुठं आलंय का या संदर्भातला आता तपास केला जात आहे। त्यामुळे आपण पाहतो की भर दिवसा असा गर्दीच्या वर्दळीच्या ठिकाणी 5 ते 6 राऊंड फायरिंग करणं म्हणजे या संदर्भामध्ये आता संबंधित जो परिसर आहे तिथे खळबळ उडालेली आहे, भीतीचं वातावरण आहे आणि नवी मुंबई पोलिसांकडून आता तातडीने याची दखल घेऊन तपास सुरू करण्यात आलेला आहे। धन्यवाद विनायक, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर नवी मुंबई सानपाडा परिसरातली ही बातमी आहे। वर्दळीच्या वेळी आणि वर्दळीच्या अशा परिसरामध्ये 2 दुचाकी स्वार आले आणि त्यांनी अचानक एका व्यक्तीवरती 2 ते 3 गोळ्या झाडल्या। 5-6 राऊंड फायर झाले, पण त्यातल्या 2 ते 3 गोळ्या ह्या एका व्यक्तीला लागलेल्या आहेत। त्या व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाहीये, पण त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दरम्यान पोलीस प्रशासन तिथे पोहोचलेलं आहे आणि नक्की कुठल्या दिशेने आरोपी फरार झाले ते पाहण्यासाठी आता सीसीटीव्ही फुटेजची सुद्धा पडताळणी करण्यात येतेय। ही ताजी बातमी आहे नवी मुंबई सानपाडा भागातनं।